नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में संजय जी मापले जो बताएंगे कि अमरावती में फिलहाल में जो राजनीति चल रही है, किस प्रकार से वोट अब एक उम्मीदवार और मैदान में आ गया है, आनंदराज अंबेडकर। ऐसा बताया जाता है कि वंचित की उनका समर्थन है और वंचित और अंबेडकरवादी ऐसा मिलकर एक नया समीकरण तैयार होने जा रहा है। यह कितना असर डालेगा आने वाले चुनाव में? 4 उम्मीदवार अभी मुख्य रूप से दिख रहे। क्या 4 उम्मीदवार निश्चित मुख्य रूप से रहेंगे या मुख्य धारा के 2 जो राष्ट्रीय पार्टी है कांग्रेस और बीजेपी, उनमें आपस में लड़त रहेगी? उनमें आपस में लड़त रहेगी तो जो 2 उम्मीदवार खड़े हैं वो किसको नुकसान पहुंचाएंगे, किसको फ़ायदा पहुंचाएंगे, या नहीं नुकसान पहुंचाएंगे, नहीं फ़ायदा पहुंचाएंगे, थोड़े से वोट लेके रह जाएंगे, ये भी हो सकता है। मुख्य चुनाव जो चल रहा है देश में, अभी मोदी जी के नाम पे लोग वोट मांग रहे हैं। कांग्रेस उस बात का विरोध कर रही है, तो कांग्रेस भी मैदान में है। तो किस प्रकार से कांग्रेस अपनी हारी हुई बाजी, जैसे यहाँ पे 89 में भी कांग्रेस एक बार हारी थी और उसके बाद में 92 के बाद में यहाँ पे कांग्रेस को कभी चिन्ह नहीं रहा। पहली बार पंजा इस चुनाव चिन्ह से कांग्रेस वोट लड़ रही है। तो क्या लोगों को पंजा अभी भी उस लोकसभा का याद है? करीब 6 टर्म की यहाँ पे गैप पड़ी हुई है। 2-2.5 टर्म शायद अनंतराव गुड़े रहे, 2 टर्म उसके बाद आनंद अरसुल रहे, 1 टर्म अभी नवनीत राणा रही। ऐसे बिना कांग्रेस के, यानी कांग्रेस का कुछ महीनों के लिए गवई साहब भी इसी बीच में थे यहाँ पे। और एक बार इससे पहले सुदाम काका, जब उषाताई चौधरी खड़ी थी तो सुदाम काका यहाँ से हार गए थे। बहुत कम समय की सरकार थी वो, लेकिन वो उस समय भी कांग्रेस यहाँ पे आ रही थी। तो अब ऐसी सारी परिस्थिति में यहाँ पे क्या स्थिति थी यहाँ के देश की? राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई पाटिल यहाँ से ही अमरावती से खासदार रही है। वो राष्ट्रपति पद तक कांग्रेस के माध्यम से ही पहुँची। कांग्रेस ने इस अमरावती शहर को दिया है, इसलिए कांग्रेस का वोट बैंक भी। लेकिन अभी मोदी की जो लहर चालू है और कांग्रेस के वोट काटने वाले लोग खड़े, ऐसे में कांग्रेस किस प्रकार संघर्ष कर पाएंगी? क्या अपना वापस रुतबा ला पाएंगी? जानते संजय जी, नमस्कार। नमस्कार। जैसे कि हमने देखी कि पिछले 6 टर्म में करीब 92 यानी करीब 22 साल, 22 से 2 साल का 1 साल था, यहाँ कांग्रेस लोकसभा में नहीं रही। कारण ये कि यहाँ यूपी में सीट चली गई थी, कांग्रेस के पास चिन्ह नहीं था जिसको समर्थन दिया। पिछली बार वो आए थे लेकिन वो अब बीजेपी में चले गए। तो कांग्रेस को जो यहाँ पे अपना जमाने के लिए चाहिए था, कांग्रेस का कहीं बेस यानी पूरे लोकसभा क्षेत्र में, हालांकि विधानसभा क्षेत्र वाइज देखे तो 3 कांग्रेस के अभी भी यहाँ पर विधायक मौजूद है और 2 प्रहार किया और अपक्ष ऐसा 6। बीजेपी का एक भी विधायक नहीं, उसके बावजूद बीजेपी दावा करती है कि वो चुन कर आएंगे। किस प्रकार से? माझ्या माहितीप्रमाणे अमरावती लोकसभेमध्ये प्रतिभाताई पाटील जी नंतर अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढली गेली नाही। भाऊसाहेब भेले लढे थे, शायद हार गए थे बाद में वो। हो, त्याच्यामध्ये ते हारले होते आणि जवळपास हा जो 25 वर्षाचा जो गॅप पडला मध्ये, याच्यामध्ये रासू गवई साहेब जेव्हा पवार साहेबांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4ही खासदार आठवले साहेब, आंबेडकर साहेब, गवई साहेब हे तेव्हा 4 खासदार निवडून आले होते त्या सगळ्या युतीमध्ये। आणि मग त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये अनंतराव गुळे 3 टर्मला खासदार राहिले। 1 टर्म फक्त 18 महिन्याची होती, 1 टर्म 2.5 वर्षाची होती, 1 टर्म 5 वर्षाची पूर्ण होती। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या, मग आनंदराव अडसूळ या ठिकाणी खासदार राहिले थे। वो बाद में ये सीट यहाँ पे रिजर्वेशन में चले गए जब से आनंदराव अडसूळ है। उसके पहले ये सीट ओपन थी। यहाँ की 20 साल के लिए रिजर्व, तो 15 साल का टर्म पूरा हो चुका, 5 साल का टर्म यहाँ पे रिजर्व सीट का बाकी है। 2 टर्म में आनंदराव अडसूळ खासदार है और 1 टर्म में नवनीत राणा खासदार है। यहाँ पे ऐसा है यहाँ की मग आनंदराव अडसूळ इथे एमपी राहिले। मग 2019च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर मग अपक्ष खासदार म्हणून नवनीतजी राणा निवडून आले। आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण जर असं पाहिलं की मागल्या वेळेस
पूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती जी, पण त्या मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा अपक्ष कॅन्डिडेट ज्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, त्या मोदी साहेबांच्या लाटेमध्ये सुद्धा या ठिकाणी अपक्ष कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या समर्थनामध्ये त्या निवडून आल्या। उसका बहुत सारा कारण ऐसा भी कि उस तत्कालीन जब जो खासदार थे आनंदराव अडसूळ, उनका बहुत ज़्यादा विरोध, क्योंकि 10 साल में यहाँ पे वो मुंबई के खासदार थे, इसलिए यहाँ पर उनका जनसंपर्क नहीं रहा। वो कार्यकर्ता भी बाहर से लाते थे, यहाँ के लोकल की शिवसेना भी जो पूर्व शिवसैनिक के करीब सब बदल के उन्होंने सारे नए शिवसैनिक यहाँ पे तैयार किए थे। पुराने शिवसैनिक भी दिनेश गुप्ता भी राष्ट्रवादी में चले गए थे, और जो यहाँ पे चलता था वो भी नहीं था। सोमेश्वर पुसस्कर ने ध्यान देना बंद कर दिया था, कम ज़्यादा। तो जो भी वो थे, वडनेरे थे, संजय बंड थे, ये जितने भी लोग थे, आनंदराव अडसूळ से उस समय बहुत ज़्यादा इनका संपर्क नहीं, इन्होंने नई पूरी टीम की तैयार की। तो एक वो भी बहुत बड़ा यहाँ पे कार्यकर्ता का प्रभाव पड़ा गया। कार्यकर्ता को अनंतराव गोड़े को भी इग्नोर किया गया उस समय जो खासदार रहे। तो ये सब चीज़ों के कार्यप्रणाली से यहाँ पे सेना को वहाँ पे उस समय फर्क पड़ा, और सेना के साथ में बाकी भी लोगों का बहुत उस समय आनंदराव को विरोध था। इसलिए शायद एक मौका यहाँ उस समय नवनीत राणा को मिल गया। कोशिश सबकी थी, राष्ट्रवादी की भी थी, कांग्रेस की भी थी, उसके बाद में बाकी बहुत सारे घटक उसमें थे, और ये अपक्ष बडनेरा से खुद रवि राणा आमदार थे। तो वो परिस्थितियाँ उस समय की थी, क्योंकि आमदार का बहुत विरोध था। इसी विरोध के चलते एक बार यहाँ पे उषाताई चौधरी भी हारी थी, यही इसका संपर्क का कारण है। लेकिन इस बार 5 साल में हम ये नहीं कह सकते की नवनीत कधी संपर्क नाही। 2019 मध्ये जे आपण पाहिलं तर तेव्हा त्या लाटेमध्ये सुद्धा म्हणजे आनंदराव अडसूळला विरोध होताच, आणि प्रचंड विरोध होता। म्हणजे संपूर्ण लोकसभेमध्ये जर आपण तेव्हा दौरा केला तर सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं, मतदारांचं असं म्हणणं होतं की आनंदराव अडसूळ 5 वर्षामध्ये लोकांसोबत संपर्कात राहिले नाही, कार्यकर्त्यासोबत संपर्कात। आणि या ठिकाणी जे लोकल काँग्रेसचे लीड म्हणजे शिवसेनेचे नेते होते त्यांना सुद्धा त्यांनी इग्नोर केले, अशी तेव्हाची चर्चा होती। आणि आणि तेव्हा काही लोकांनी पक्षापासून सुद्धा काही लोक दूर गेले। मग त्या प्रसंगामध्ये एवढ्या लाटेमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनामध्ये नवनीत राणा निवडून आले, पण जेवढा विरोध असतानाही आपण डिफरन्स खूप मोठा पाहिला नाही। म्हणजे जो डिफरन्स राहिला निवडणुकीमध्ये, जेवढा विरोध असतानाही जो विरोध होता, मोदी की लहर भी थी उस समय, तो विरोध होता 35,000चा। म्हणजे 35,000च्या मताधिक्याने कार्यकर्ता की नाराजी समझ के आई, कार्यकर्ता को सही काम करते पूरा 35,000 का वो। आणि आता या 5 वर्षापासून नवनीत राणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ॲज ए MP म्हणून त्या संपर्कात होत्याच। पण आता जे आपण चित्र पाहतो आहे, तर या चित्रामध्ये परिस्थिती अशी आहे की बडनेरामध्ये रवी राणा जे आमदार आहेत, इकडे तिवशामध्ये यशोमती ठाकूर आमदार आहेत, अमरावतीमध्ये सुलभाताई खोडके आमदार आहेत, तिकडे चांदूर म्हणजे अचलपूर मतदारसंघ आणि मेळघाट मतदारसंघ या ठिकाणी 2 आमदार या ठिकाणी प्रहारचे आहे। पण एकंदरीत जे चित्र आपण पाहतो आहे, जे मी तुम्हाला नावं सांगितले, हे सगळे आता या कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये। मग ही परिस्थिती आहे, म्हणजे जी चर्चा आपण खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की हे सगळे जे आमदार आहे, म्हणजे 2 आमदार ते अमरावतीमध्ये आमदार, त्याच्यानंतर यशोमतीताई आणि बडनेरा मतदारसंघाचा तर विशेष नाही। तर हे सगळे जे आमदार आहे, हे आमदार सध्या या कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये आहे, हे चित्र आहे। आणि ज्या पद्धतीनं म्हणजे जी चर्चा चालू असते की एवढा सगळा विरोध असतानाही नवनीत राणांना तिकीट मिळाली, तिकीट आणली, हा वेगळा भाग झाला। त्यांना तिकीट मिळाली, वो अपनी कोशिश है, अपनी कोशिश अपना ये है, वो उनकी मेहनत है, उनकी कोशिश है, उन्होंने तिकीट लाया। आता अशा या परिस्थितीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी तिकडे मोदीला, आणि इकडे काँग्रेसचा जो मतदारसंघ आहे म्हणजे CPI, CPM, राष्ट्रवादी काँग्रेस प्लस शिवसेना आणि प्लस काँग्रेस, अशा कॅन्डिडेटच्या बळवंजी वानखडे, म्हणजे 2 या मुख्य लढती अमरावतीच्या लोकसभेमध्ये जसं आपल्याला पाहायला मिळतेच, तसा प्रहारचा जे कॅन्डिडेट आहे दिनेशजी बुब, त्यांचाही प्रभाव या मतदारसंघामध्ये या सगळ्या गोष्टी। 2 आमदार प्रहार के पास में है, और दिनेश बुब का खुद का सामाजिक कार्य है। हाँ, नया व्यक्ति नहीं है किसी के लिए, एक वो परिचित नाम है।
महापरिषद नाव है. आणि ज्या मतदारसंघामधून बलवंतजी वानखडे येतात त्या मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढवली आहे. हां, ज्या मतदारसंघातून बलवंतजी वानखडे येतात त्या मतदारसंघामध्ये त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या याच्यावर किती मतं मिळाली हा आपण बाजूने मुद्दा करू थोडा, पण त्या मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. आणि आता याच्यामध्ये नव्यानं प्रवेश झाला आहे प्रहार में, नाही म्हणजे आनंदराज आंबेडकरांचा. हां, आणि हा मतदार संघच राखीव असल्यामुळे, आणि जसं ते सांगता की आंबेडकर साहेबांचे वंशज आहे, बाबासाहेबांचे वंशज, आता त्यांची नवे 4 कॅन्डिडेट अमरावतीमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आपण 4 कॅन्डिडेट पाहतोय. सब बता रहे हैं क्योंकि वंचित का समर्थन दिया. असं एकंदरीत चित्र आहे आता की 4 कॅन्डिडेट अमरावतीच्या लोकसभेमध्ये 4 कॅन्डिडेट आपण खऱ्या अर्थ आपण लढत म्हणून पाहतोय. पण आता मुख्य लढत जर आपण जर विचार केला तर दिनेश बुब हे किती मताधिक्यानं चालतात त्या किसका आणि ते जे घेणारे मतं आहे ते मतं नक्की कोणाची राहतील. म्हणजे आपण दिनेश बुब खड़ा नहीं रहता तो ये वोट किसको जाते. हां, आता दिनेशजी बुब जर समजा या निवडणुकी उभे नसते तर एकंदरीत आपण दिनेश बुबकडे लोकांचा पाहण्याचा जो चेहरा म्हणजे चेहरा तो हिंदू म्हणून चेहरा आहे. म्हणजे ॲज अ शिवसेना, ॲज अ सामाजिक कार्य, म्हणजे अनेक वर्षापासून अजून म्हणजे जवळपास 20-25 वर्ष काम किया त्यांनी हिंदुत्वासोबत त्यांनी काम केलं. सामाजिक कार्यामध्ये अनेक समाजाचे लोक त्यांनी जोडले. सामाजिक काम करताना अनेक समाजाचे लोक त्यांचे फॉलोअर आहे. आपण त्यांच्या ज्या गणेशोत्सवासंदर्भात आपण जेव्हा पाहतो तर अनेक समाजाचे लोक त्यांचे चांगले कार्यकर्ते, त्यांचे चांगले कार्यकर्ते. पण आता जो मतदार आहे हा मतदार हिंदू मतदार प्लस त्यांच्या जवळचे समर्थनाचे लोक, ते कुठल्या धर्माचे असतील, कुठल्या जातीचे असतील, जो डाटा त्यांनी जमा केला तोही त्यांना निवडणुकीमध्ये प्लस राहू शकतो. त्याच्यानंतर 2 आमदार आहे, म्हणजे एक मेळघाटचा आमदार राजकुमारजी पटेल आणि इकडे बच्चूभाऊ कडू म्हणजे चांदूर बाजारचे. तर या 2 आमदार आणि प्लस अमरावतीमधलं लोकल राजकारण दिनेश बुबांचं, त्याच्यामुळे आता ते किती मताधिक्य घेतात ते नक्की कोणाचं घेतात याच्यावर खऱ्या अर्थानं दोन्ही कॅन्डिडेट राजकीय भविष्य अपन इसमें सबसे विशेष बात क्या है, महाविकास आघाड़ी है, इनका भी हमने काम देखा. अभी दूसरी एनडीए का भी काम देखा. यहाँ पे जो गठबंधन है जिस मोदी को, तो मोदी के गठबंधन में जो प्रमुख 3 गट है बराबर, एक यदि महाराष्ट्र की बात करें शिवसेना है, राष्ट्रवादी है और बीजेपी है, ये 3 ही प्रमुख. बाकी सब साइड में 13 लोग जो भी होंगे जो भी बहुत ज्यादा. इसमें एक प्रहार भी, चौथा यानी अमरावती के हिसाब से 4, ये 4 सारे एनडीए के घटक है. एनडीए के घटक में प्रहार है, प्रहार के दो आमदार है. उन्होंने अपना उम्मीदवार खड़ा किया. एक एनडीए संजय खोड़के जो राष्ट्रवादी के साथ में, उन्होंने नोटिस दे दी कि मेरे पीछे बगैर फोटो लगाया तो मैं केस कर दूंगा. यानी वो गुट यहाँ से अलग हो गया. दो मेन घटक. संजय खोड़के को रवि राणा के वजह से अपना मतदार संघ छोड़ना पड़ा. अमरावती आना पड़ा. बहुत बड़ी रवि राणा के लिए उपलब्धि थी उस समय, कि एक बहुत प्रस्थापित उम्मीदवार थे, उनको अपना मतदार संघ छोड़ना पड़ा. बराबर, कारण जो भी होंगे, लेकिन उनको पता लगे कि यहाँ मैं चुन के नहीं आ सकता, तो उन्होंने अमरावती मतदार संघ चुना. अमरावती मतदार संघ से गए, अमरावती मतदार संघ से वो उस समय कांग्रेस से विजयी हुए. तीसरा घटक शिंदे गट का नहीं, उनका अस्तित्व अमरावती अस्तित्व ना, जो खासदार जिसकी हम बात कर रहे थे अभी, आनंद और अरसुल की, वो शिंदे गट से आते हैं. इन्होंने यहाँ पे पिछले 3-4 महीने से डेरा जमाया. निश्चित रूप से कुछ कार्यकर्ता, कुछ अपने फॉलोअर्स कुछ करके जमा किए होंगे. नई टीम बनाई, जैसे कि हरदम बनाते. जो मैं बोलने का मतलब है कि बीजेपी के साथ में जो 4 घटक है वो चारों अलग हो गए. और जो बीजेपी से इन्होंने टिकट ली उनके भी 17 लोगों ने जाके वहां निवेदन दिया कि नवनीत राणा को टिकट मत देना. ऐसी परिस्थिति में मोदी जी की लहर यहाँ पर अमरावती में कितनी काम आएंगी. और जब आनंदराज खड़े, दिनेश रहे, ये बलवंत वानखडे कितनी तकलीफ देंगे. नाही, जिथपर्यंत माझं स्वतःचं मत असं आहे की जे तुम्ही सांगितलं की म्हणजे खोडके साहेब विरोधामध्ये गेले आणि म्हणजे त्यांनी सांगितलं समर्थन नाही हे त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी गेले आहेत काही स्पष्ट नाही. त्यांनी आक्षेप घेतला, म्हणजे त्यांनी आपला कन्सेप्ट क्लिअर केला. त्यांनी सोबत नाही तुमच्या त्यांनी आक्षेप घेतला की माझा फोटो तुम्ही वापरू नका. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जो कन्सेप्ट त्यांनीच क्लिअर केला. आणि जे प्रहारचे 2 आमदार आहेत जे खऱ्या अर्थानं त्या याच्यामध्ये महायुतीमध्ये
मुख्य घटक, दोन आमदार, दोन आमदार, दो आमदार बहुत बड़ी बात होती है, यानी 6 आमदार में 2 है तो 30 म्हणजे 5 लाखाचा मतदारसंघ वोटिंग की ताकद होगी पूरी, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 2 आमदार म्हणजे ते नाही आहे बाजूला, ते बाजूने सारले, म्हणजे त्यांचा स्वतःचा कॅन्डिडेट आहे. आता ज्या 17 लोकांनी, ज्या 17 पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणांना तिकीट देऊ नये म्हणून ते नागपूरला त्यांनी निवेदन दिलं, परंतु हा एक वेगळा भाग झाला. पण पक्षानं तिकीट दिल्यानंतर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काम करणं अपेक्षित आहेच. आता ते कसं करतील हा वेगळा भाग झाला, म्हणजे कशा पद्धतीनं हमको कमल से मतलब है. आमचा जो विषय आहे तो कमलशी विषय आहे. कॅन्डिडेट वरिष्ठांनी कॅन्डिडेट दिला त्याचं आम्हाला काम करावं लागणार आहे. ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या काही 2-3 नेत्यांना वगळून 2-3 नेत्यांना आपण बाजूला करू, ज्यांचे नावं सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी भूमिका घेतली की नवनीत राणांचं काम करायचं, या ठिकाणी प्रयत्न करायचे. आता प्रश्न राहिला दिनेश बुबचा. दिनेश बुब आता कसं मतदान कोणाचं घेते, काय घेते. मग याच्यामध्ये जो मॅक्झिमम जो व्होटिंग आहे ते व्होटिंग आहे हिंदू प्रवर्गाचं, म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो सामाजिक वर्ग आहे, सामाजिक विषय आहे, हिंदी सायडर आणि या सामाजिक कार्यामधून अनेक समाजाचे, अनेक धर्माचे लोक सुद्धा त्यांनी जोडलेले आहे. गणेशोत्सव एक मोठा ग्रुप आहे. आणि प्रहारचं म्हणजे लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे धारणी आणि चांदूर रेल्वे आणि अचलपूर, म्हणजे हे 3, म्हणजे चिखलदरा, धारणी, चांदूर बाजार से लेके तो वहां तक पूरा, हा पूर्ण जो पट्टा आहे, तर हा ऊपर का पूरा पट्टा, तर हाही मतदानामध्ये विशेष करून कसं त्या मतदारसंघामध्ये तेव्हा कशी पोझिशन राहते याच्यावर डिपेंड करेल. माझं व्यक्तिगत मत आहे की 80% जो नुकसान आहे यांच्या मताधिक्यामध्ये, ते 80% नुकसान, 70% नुकसान धरू आपण, ते भारतीय जनता पार्टीच्या व्होटिंगमध्ये नुकसान होईलच. दिनेश बुबच्या 30% नुकसान ते काँग्रेसचं होणार आहे. 30% म्हणजे 100% नुकसान ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं होईल असं नाही आहे. कारण का 20-30% जो आहे, म्हणजे असाही प्रश्न आहे की बा काही लोकांना हाय कॅन्डिडेट पसंत नाही, काही लोकांना हाय कॅन्डिडेट पसंत नाही. मग नोटावर मतं मारल्यापेक्षा हाय कॅन्डिडेट आहे याला मत देण्यामध्ये काय हरकत आहे. पर्याय करके अभी ॲज आपण त्याला पर्याय म्हणून नोटावर पर्याय ढूंढते ऐसे नाही की रेस में आ जाए. नाही, निवडणुकीपर्यंत काही अपेक्षित आहे आपण, जे निवडणुकीपर्यंत, कारण की अजून नामांकनाचा शेवटचा टाईम होणे काय, मग त्याच्यानंतर कोणाचे कसे कॅन्डिडेट राहतात, काय राहतात, मग 8-10 दिवसामध्ये आता मोठमोठ्या नेत्यांच्या सभा राहतील, वातावरणाचा जो बदल राहतो तो बदल कशा पद्धतीनं होईल, आनंदराज आंबेडकरांची जी भूमिका आहे ती त्या समाजामध्ये ती कशा पद्धतीने, सर आंबेडकर का नाम कितना यहाँ पे कैश होगा, कसं कॅश होईल, कसं इम्प्रूव्ह होईल, क्योंकि उनके पास में खड़े रहने के लिए एक आंबेडकर का नाम, उसके अलावा मुझे लगता नहीं कि स्थानीय नहीं. दुसरा आपण पाहतोय राजेंद्र गवईंनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, म्हणजे त्यांचा आता उद्यापर्यंत आपल्याला. राजेंद्र गवई का से तो हुई बात, तो वो अपने किसी पक्ष के कार्यकर्ता को खड़ा करेंगे, राजेंद्र गवई खुद खड़े नहीं रहेंगे, ऐसा बता रहे हैं. नाही, जो कुठला लॉस होईल, कारण की एकंदरीत आपण चित्र असं पाहतो की हा जो मोठा वर्ग आहे, म्हणजे विशेषतः शेड्यूल कास्टचा हा जो मोठा वर्ग आहे, हा वर्ग मॅक्झिमम आपण असं पाहतो की हा वोटिंग काँग्रेस, म्हणजे सेक्युलर पार्टीला लोक, सेक्युलर पार्टीचा मतदार आहे. हा सेक्युलर पार्टी कुठली असेल, जनता दल असेल, काँग्रेस असेल, सीपीआय असेल, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधलं हे मतदान आहे. कारण की मागे आता बडनेरा मतदारसंघ, प्रहार भी तो सेक्युलर में गई ना पार्टी, तो ऐसे वो भी सब सर्वधर्म संभाव के. नाही, आता कसं आहे, नाही, प्रहारचा विषय असं झाला की प्रहार एनडीए का घटक बन गई, तो उनकी विचारधारा लागू हो गई, उनको विचार लागू हो गई. लेकिन जब कैंडिडेट खड़ा किया है तो विचारधारा से दूर हो गए. ये भी देखना पड़ेगा ना. जब एनडीए के घटक पक्ष के उम्मीदवार के विरोध में जब कैंडिडेट खड़ा हुआ, इसका अर्थ ऐसा है कि अमरावती, कम से कम अमरावती लोकसभा के लिए तो विषय आ गया जी, अमरावती लोकसभा के लिए विषय आ गया वो. याच्यापुढे आता बडनेरा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर रवी राणा हे अपक्ष कॅन्डिडेट होते. अपक्ष कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांना तेव्हा सगळ्यांचं मत त्यांना मिळालं, म्हणजे तो आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा दलित बांधव असेल, आमचा म्हणजे ओबीसी क्लास असेल, सगळं वर्ग असेल, सगळ्यांचं मतदान त्यांना मिळालं आणि 2 ते 3 टर्मपासून ते त्या ठिकाणी आमदार आहेत. पण आज हा परिस्थितीमधला बदल आहे. आज हा परिस्थिती, कारण का
देशामध्ये दोन वैचारिक लढाया राहत, देशामध्ये दोन, एक सेक्युलर लढाई म्हणजे नॉन सेक्युलर, दोन लढाया सध्या देशामध्ये चालत आहेत. आणि वैचारिक पातळीवर जर आपण जर विचार केला की जो मतदार आहे मोठ्या प्रमाणात आपण ज्यांचं नाव घेतो आहे त्या मतदार आहे, तर त्या काँग्रेसमध्ये सुद्धा मतदारांची संख्या कमी नाही आजच्या तारखेमध्ये. म्हणजे आपण जे पाहिलं की दोन घटक पक्ष जसे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सध्या आजच्या तारखेमध्ये विरोधामध्ये एनडीए ते दोन घटक. इकडे आपण महाविकास आघाडीमध्ये असं पाहतो की ज्या म्हणजे सगळे सोबत आहे राष्ट्रवादी, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोबत आहे. बाकीच्या पार्ट्यांचा प्रभाव किती हा वेगळा भाग झाला, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि काँग्रेस आहे, ये दो पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादी थोड़ा सा यहाँ पे कम है, मग सीपीआय सीपीएम सोबत आहे, सीपीएम सोबत आहे. त्यांचा मताधिकार कमी असेल, पण तो मतदार ठरलेला आहे की एनडीएचा जो कुठला इंडिया आघाडीचा जो उमेदवार त्या लोकांना मतदान करायचं. त्याच्यामुळे दिनेश भूप किती मतदान घेतात ते रेसमध्ये येतील का, या सगळ्याच्या विषयामध्ये लोकांची भूमिका 4 दिवसामध्ये 20 तारीख तक बहुत कुछ चीजें शायद क्लियर हो सकती है. कितना प्रवाह टिकता, कौन टिकता, कौन नहीं टिकता, किसकी क्या एडजस्टमेंट हो जाती है. अभी हम बोल रहे हैं कि 50 उम्मीदवार है, उसमें कितने एडजस्टमेंट होती है, क्योंकि हर उम्मीदवार ने 1,000 500 वोट खाए तो 25,000 वोट वो भी होते, वो भी वैल्यू रखता. 25,000 वोट 10,000 5,000 से सीट गिर सकते. 5,000 मी म्हणजे असं पाहिलं की विश्वनाथ प्रताप सिंह PM होते आणि नागपूर मतदारसंघात तो यशवंत बाजीराव एक आमदार म्हणून उभे राहिले होते. ते 6 मतांनी पडले विधानसभेमध्ये, 6 मतांनी सीट पडली होती. एक वोट सुद्धा महत्वाचा आहे. आणि जेव्हा समतुल्य उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतात, दोनों जेव्हा ताकद राहतो त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एका मताला सुद्धा खऱ्या अर्थानं किंमत नाही. एक मत जेव्हा वाटते तर एक मत जेव्हा वाटते तेव्हा एकातून 10 लाख मतं तयार होतात. म्हणजे एक सुद्धा मत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुल्यबळ जी लढत आहे, या तुल्यबळ लढतीमध्ये जे बाकीचे जे कॅन्डिडेट आहे, तर बाकीच्या कॅन्डिडेट किती प्रमाणात मतदान घेतात, त्यांचं किती वोटिंग ऑफ पर्सेंटेज त्यांचं किती राहते, नक्की ते कोणाला मायनस करतील. म्हणजे आणि जो वर्ग आहे, जो वर्ग आपण पाहतो आहे की जे 45 कॅन्डिडेट उभे राहतील, तर तो जो मोठा तो जे मतदार आहे, म्हणजे ते जे कॅन्डिडेट आहे, ते त्या कॅन्डिडेटला मिळणार जे मतं आहे ते मतं भारतीय जनता पार्टीचे मतं ते कमी राहतील, त्यांना मिळणारे मतं. जो बाकी लोग खड़े हो, हाँ, वो बीजेपी के वोट जाएंगे. नहीं, मेरे कांग्रेस के मत जाएंगे, बीजेपी के मत नहीं जाएंगे. उनका धोखा बीजेपी को नहीं. हाँ, उनका धोखा जो एक मत का अपन विचार कर रहे हैं. म्हणजे आपण असं विचार करला की यानी जो 40 लोग खड़े वो कांग्रेस को नुकसान पहुंचाएंगे, मोटा नुकसान पहुंचा सकते अगर वोटिंग हुआ, ऐसा वो तरह से वोटिंग हुआ तो. जितना भी 40 लोग मिलके 10,000 भी वोट लेते हैं. 40 लोकांनी समजा एका कॅन्डिडेटने समजा 200 300 मतं घेतली, 10,000 होते, तर 10-12 हजार मतं होतात. पण हे जे 10-12 मतातले आपण असं बसून बघू, 10-12 हजारामधले पूर्ण मतं नाही, पण आपण 60-70% जरी आपण मताधिक्य करतो तर 6-7 हजार मताचं नुकसान अपेक्षित काँग्रेसच्या होऊ शकते. आणि परंतु 20 तारखेपर्यंत अजून कशा पद्धतीने बदल होऊ शकतात, काय बदल अपेक्षित आहे, 20 तारखेपर्यंत कसं वातावरण तयार होते, कशा पद्धतीने नेते येतात, कसे पाठिंबा देना चालू रहेगा. नाम आ गया, लेकिन वो फिर वापस होंगे. मैं रोज फिर पत्रक निकलेगा, ही प्रक्रिया सुरू रहेगी. कांग्रेस को पाठिंबा दिया, आज मैंने वंचित को पाठिंबा दिया, आज मैंने भाजपा को पाठिंबा दिया. रोज के 3-4 लेटर पाठिंबे के निकलते रहेंगे, क्योंकि क्या उनको भी समझता है कि इसमें लोकसभा में चुनाव में खर्चा ये कैसे भाई पाठिंबा दे दो तो उस पक्ष के साथ जुड़ भी जाते हैं और आगे के लिए काम भी उनके आसान हो जाते हैं. तर आता ही 20 तारखेपर्यंतची कशी प्रक्रिया तयार होते, म्हणजे आता खरी जी प्रचार यंत्रणा चालू होईल हे होईल 11 तारखेनंतर. म्हणजे आता 2 दिवसानंतर गुढीपाडवा आहे, तिथून मला वाटते 1-2 दिवसानंतर ईद आहे. मग त्याच्यानंतर जी प्रचार यंत्रणा खऱ्या अर्थानं सुरू होईल ती होईल 11 ते 12 तारखेपासून, ईद खत्म होने के बाद. आणि मग 24 तारखेला दुपारी 5 वाजता प्रचार यंत्रणा बंद होईल. म्हणजे एवढ्या मोठ्या 18,36,000 मतांमध्ये 2200 गावांमध्ये आणि या 5-6 तालुक्यांमध्ये प्रचार यंत्रणेकरता 15 दिवस आहे. आणि 15 दिवस कॅन्डिडेट आपला प्रचार, म्हणजे वैचारिक लढाईमध्ये तर काँग्रेसचा मतदार आहेच, भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट आहेच, म्हणजे मतदार आहेच, प्रहारचाही मतदार आहेच, आनंद आंबेडकरांचे मतदार किती आहे ते वेगळा भाग आहे, पण मतदार तर आहेच. पण आता या सगळ्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कॅन्डिडेट आणि कॅन्डिडेटचे प्रचारक आणि समर्थक
ते किती लोकांपर्यंत पोहोचू शकतात, किती लोकांपर्यंत संपर्क करू शकतात? तो देखिए, जो दो महत्वपूर्ण पार्टी है, एक बीजेपी और कांग्रेस, इसके हर 4 घर 5 घर के बाद में एक कार्यकर्ता मिल जाता है, एक वोटर्स मिल जाता है। यानी इनको पहुंचने के लिए इनको सिर्फ संपर्क करना है। लेकिन जो नए उम्मीदवार है, जिसमें दिनेश बुक भी है, प्रहार के 2 इसमें मतदार संघ है, लेकिन पूरी प्रहार की पार्टी लोकसभा के हिसाब से मुझे नहीं लगता है कहीं भी पिछले 5 साल में बच्चू भाऊ ने लोकसभा के हिसाब से अमरावती की पूरी तैयारी की। महाराष्ट्र शहरी भागामध्ये दिनेश बुकचा तेवढा परिचय, शहरी भागामध्ये सब जगह शहरी भागामध्ये दिनेश बुकचा तेवढा परिचय है। यदि इनको वही है कि लोकसभा चुनाव लड़ाना, यदि जब चुन के आए 5 साल पिछली बार की लोकसभा चुनाव लड़ा, उस समय करते 5 साल से तैयारी करते तो शायद पूरे जिले में अपने नेटवर्क पूरा फैला सकते देख जाए। लेकिन शायद मुझे नहीं लगता उस टाइप की कोई रैली। दिनेश बुक जैसे अमरावती बटनेरा दिनेश बुक आया था, चांदूर बाजार वो दोनों ही आए थे, और दरियापुर वगैरह ग्रामीण में बच्चू भाऊ का ऐसे नाम और दौरा है, कई कार्यकर्ता के, लेकिन फिर भी एक नेटवर्क तैयार करना पूरा हमने चर्चा की थी। जैसे पिछली बार की 400-500 लोगों के पीछे एक खुली रहती है, एक बूथ रहता है, तो ऐसे उम्मीदवार के साथ में कार्यकर्ता तैयार करना, हर बूथ पे अपना आदमी जाना चाहिए, वहाँ इंस्पेक्शन है। इस चीज़ के लिए जितना नेटवर्क लगता, उस नेटवर्क की कितनी तैयारी है मुझे नहीं लगता है कहीं भी इतनी तैयारी 2 पार्टी के अलावा किसी नहीं। इसमें निश्चित इनके लिए बहुत आसान काम नहीं है। इनके लिए अपनी पॉपुलरिटी, यानी दिनेश बुक की जो पॉपुलरिटी है, बच्चू कौड़ की जो पॉपुलरिटी, उनको कैश करना पड़े। हर व्यक्ति तक या व्यक्तिगत शायद नहीं पहुंच सकते। उस पहुंचने में कांग्रेस और बीजेपी हर घर तक, क्योंकि सेना कांग्रेस ये दोनों साथ में और सेना ग्रामीण में बहुत अच्छी, आज भी कांग्रेस में भी, कांग्रेस भी शहर में ग्रामीण में, और 3 आमदार कांग्रेस के साथ में सुलभाताई प्रत्यक्ष रूप से कहीं हमने सामने दिखी, लेकिन फिर भी कांग्रेस के जो कार्यकर्ता है वो कांग्रेस के, वे पूरा काम ईमानदारी से। इस बार महाविकास आघाड़ी अमरावती को लेके इतनी बात है कि सारे लोग ईमानदारी से काम कर रहे हैं। अब इस परिस्थिति में अब समय क्या बताता है, किस करवट पे बदलता है, धीरे धीरे सारे पत्ते खुलने होंगे। अभी कौन किसके समर्थन में आता है, कौन किससे दूर जाता है, क्योंकि कई जगह की युतियाँ भी ऊपर भी रुकी, ऊपर की युति का कहीं फर्क पड़ता है। अभी जैसे आज वापस खबर आ रही थी, बाड़ा साहब वापस कांग्रेस को समर्थन देंगे, तो जो कांग्रेस को समर्थन देते, यहाँ जो उम्मीदवार खड़ा किया उन्होंने, जिसको समर्थन दिया आनंद राज को, तो क्या उससे समर्थन वापस लेके फिर कांग्रेस को समर्थन देंगे? तो ये चुनाव प्रक्रिया नागपुर की पूरी हो चुकी, 19 तारीख को वहाँ पे चुनाव है, वहाँ पे सारे ये हो गए। यहाँ की प्रक्रिया कल करीब एक फेज़ पूरा हो जाएगा, पूरा एक फेज़ जो फॉर्म भरने से फॉर्म उठाने, एक कल फाइनल लिस्ट जारी है। अब इसके बाद में कोई समर्थन देता है तो निश्चित रूप से उसका तो क्या फ़र्क पड़ता है बताते हैं। अब जितने भी लोगों के पत्रक आएंगे, लेकिन बैलेट पेपर पे नाम रहते, कई परेशान लोग जाके बटन, ऐसा एक भी मैंने नहीं देखा कि 0 उम्मीदवार आला कोई लोकसभा में या कहीं चुनाव में रहा, कोई ना कोई परेशान आदमी मार देता, नहीं तो उसका खुद तो भी एक जाके वोट मार दे। इसलिए 0 वोट वाला कुछ रहेगा नहीं। लेकिन अब समय के हिसाब से किस प्रकार परिस्थिति बदलती, आज सब चीज़ अस्पष्ट थी। यदि भले मोदी की लहर हो, लेकिन मोदी की लहर में भी सीट का कैलकुलेशन स्पष्ट रूप से कहीं नहीं दिखाई नहीं देता। प्रतिस्पर्धा तकड़ी है दोनों में। जैसे बताया कि जहां 2 पावरफुल पार्टी सामने आती है, तो जो छोटी पार्टियां रहती उनके वोटों को बहुत महत्व दिया जाता है, बहुत महत्व दिया जाता है। तो कौन कितने वोट खाएगा, किसके वोट खाएगा, यह धीरे धीरे होगा, क्योंकि अब लोग प्रचार यंत्रणा में लोग, संगठन साथ में आएंगे, बाद में कुछ संस्थाएं साथ में आएंगी, पाठिंबा देने का काम चलता रहेगा। अभी कई उम्मीदवार वापस आएंगे, उसमें पाठिंबा किसके उम्मीदवार की कितनी ये है, कितना पाठिंबा देता है, कितने संगठन के पीछे आते, ये सब 15 तारीख तक क्लियर होगा। तब तक आप देखते रहिए सिटी न्यूज़ और लगातार बने रहिए हमारे साथ में। रोजाना अपडेट सिटी न्यूज़ के माध्यम से क्या चल रहा है, क्या नहीं चल रहा, और कौन सा उम्मीदवार किस प्रकार से काम करेगा, यह हम आप तक, निर्णय आपको लेना है कि वोट किसको देना। हम अपना सिर्फ पक्ष यहाँ पे रखेंगे कि ये उम्मीदवार की ये कार्य करने की प्रणाली है, इस उम्मीदवार की कार्य करने की प्रणाली है, उसमें सही का निर्णय आपको लेना और अपने स्वविवेक से वोट देना है। चाहे जो भी हो, आपको जिसको उम्मीदवार को देना है, लेकिन 26 तारीख को वोट देने जरूर जाए, क्योंकि यह आपका हक है और यह एक लोकशाही का महोत्सव है। लोकशाही का महोत्सव जितने भी लोग सबने मनाना चाहिए। मनाने के लिए आपको सिर्फ मतदान में हिस्सेदारी देनी है और आपका यह महोत्सव बनेगा। नहीं तो कल आपके मत नहीं देने से ऐसा व्यक्ति संसद में चलेगा जिसे आप पसंद नहीं करते, बाद में पछतावा होने से अच्छा है एक बार वोट देके पछताया जाए।
आपको यह कार्यक्रम हमारा कैसा लगा हमें ज़रूर बताइएगा। आप हमारा यह कार्यक्रम यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सब जगह देख सकते हैं। आपके विचार भी हमें भेज सकते हैं। आप हमारे जो फ़ोन नंबर आ रहे हैं उस पर भी आपके विचार भेज सकते हैं। यदि आप चर्चा में शामिल होना चाहते हैं तो आप हमें फ़ोन पे संपर्क करें, हम आपको इस चर्चा में शामिल करके आपके विचार जनता तक पहुँचाने की कोशिश करेंगे। नमस्कार। नमस्कार।